अकाधिक देशातील युद्धाचा परिणाम म्हणून भारत देशात काटकसर करण्याचं आवाहन मोदीजींनी केलं होतं आणि त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलचं 3 रुपयांनी दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या एका पेट्रोल पंपावर ही सगळी दृष्टी पाहतो की पेट्रोल खरेदी करण्यासाठी जे वाहनधारकांनी गर्दी देखील केलेली आहे। खरं तर पेट्रोल आणि डिझेल आजपासून 3 रुपयांनी दर वाढल्यामुळे हा कुठेतरी नागरिकांना, वाहनधारकांना, सर्वसामान्य लोकांना फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अकाधिक देशातील युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा वापर जो आहे ते कमी करा, काटकसर करा, सोने चांदी एक वर्षभर खरेदी करू नका असं आव्हान जे आहे ते भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी केलं होतं आणि त्यानंतर आज ही प्रत्यक्ष दरवाढ झाल्यामुळं नागरिकांमध्ये कुठेतरी असंतोष पाहायला मिळतो। त्याचबरोबर काही ठिकाणी पेट्रोल संपलेले देखील बोर्ड लागल्यामुळं अनेक ठिकाणी जे आहेत ते वाहनधारकांची गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या दरवाढीबद्दल कोल्हापूरकरांचं नेमकं काय मत आहे यात आपण पाहणार आहोत। पेट्रोल डिझेल जे वाढलेलं आहे, पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे या मोदी सरकारनं मुद्दामून जाणून बुजून वाढवलं आहे। एक सगळी दिशाभूल आहे आणि ह्याला जनता बी नालायक आहे। त्यांनी मोदीला मतदान दिलंय, त्यांनी बडबडायचं नाही, आता गप सण करून घ्यायचं, आवाज करायला नाही, उगाच बडबडायला नाही, उगाच मोर्चाला जायला नाही, मला हे होते ते होते म्हणाय नाही। काय मोदीने दिले नव्हतं तुम्हाला, घ्या घालून अजून वाढवणार आहे त्यांनी 20 रुपये दर। काही बोलायला नाही, जनतेने गप बसायचं, खायचं, गप बसायचं। ज्यांनी ज्यांनी मोदीला मतदान दिले त्यांनी बोलायचं नाही आणि मोदी सरकार आहे हे काय लबाडायचं सरकार, उगाच इकडे एक बोलतात तिकडे एक बोलतात आणि या महाराष्ट्रात तर बोंबाबोंब चालू आहे। काय भ्रष्टाचाराचा भरपूर योग चालू आहे। काय यांना मनाला येईल ते राजकारण यांचं चालू आहे। इकडनं एक बडबडते, तिकडनं एक बडबडते, भाषाशैली यांची बरोबर नाही। या आमदारांची भाषाशैली तर चांगली आहे, यांना संस्कृती येते का नाही काय कळत नाही। ते आमदार कशाला झाल्यात जनतेनं करून दिलं हे माहिती। गेल्या काही दिवसापूर्वी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलचा काटकसर वापर करा, जे युद्ध चालू आहे त्यामुळे परत सोने चांदी खरेदी करू नका। पेट्रोल डिझेलचं यांनी काटकसर करा म्हणतात आणि यांच्या मागे 40 गाड्याचा ताफा कशाला लागतोय असणे, काय कारण आहे? जावाय मोटरसायकलवरनं, त्या नेपाळ सरकारनं केले तसं करा की। यांनाच कशाला एवढे 40 गाड्या मागं पाहिजे, पुढं पाहिजे, सिक्युरिटी गार्ड पाहिजे, पांढरा ड्रेस पाहिजे, इस्त्री यांची AC गाड्या पाहिजे, काय पाहिजे, कशाला पाहिजे नाही? जावा की तुम्हाला, जर तुम्हाला जनतेची सेवा करायची ना अशी करायची सेवा, तुम्हाला मात्र AC पाहिजे। तुमच्या पोराबाळांची मात्र तापाव वेगळाच होतोय। आमदार झाला की पोरग्याची कॉलर वेगळीच होत्या। तो जणू काय म्हणतोय माझा बाबा आमदार झाला म्हणजे आम्ही देशाचे मालकच झालो। हे आमदार खासदार म्हणजे आता समजायला काय माहिती काय, हे आता जे राजेच आहे त्यांना निवडून दिले की नाही हे राजेच झाल्यात म्हणाले। यांचा मनमानी कारभार झालाय सगळा, जागा घेतात हे घेतात, काय यांना IIT वाली विचारतात, आयकरवाली काही विचारत नाही। खर्च कमी काय यांचा काय खर्च कमी होतो? अहो एकदा आमदार झाला की नाही त्या दारात पोलीसची गाडी, पोलीस, काय यांची मिजाज बघितलं तर काय वेगळंच आहे। काय नाही, हे आमच्या जनतेची चूक आहे, यांना रांड्यांनी निवडून दिले। सरकारकडे काय सरकारकडे काय आता यांनी काय अपेक्षा करायची? आपली अपेक्षा करायसारखं यांच्याकडे काय ठेवलेलंच नाही। काय यांनी कुठलं काम केलंय, काय केलंय? नुसतं उगाच एक रस्त्याची कामं चालायची एवढंच आहे, बाकी काय काम केले दिसत नाही। कुठं धरणं बांधली, कुठं बांधला, पेट्रोल साठा ठेवलाय, काय ठेवलंय काय नाही। 100% आता देखील हळूहळू ते पेट्रोल बघा आता 3 रुपये वाढवलं आणि 2 दिवसानं 2 रुपये वाढवलं। जनतेला काय कळतच नाही, हळूहळू वाढवतात, त्यात 20 रुपये वाढवणार, तिकडे कमी झालं की इकडे कमी होत नाही। जनते बोलायला जनता नालायक आहेत पहिली। पेट्रोल डिझेल 3 रुपयाने वाढलेला आहे, सर्वसामान्य माणसाला नाही परवडत आणि एवढी महागाई वाढत चालल्या, सर्वसामान्य माणसाची मिळकत वाढणार झाल्या। हा विचार गव्हर्नमेंटने करावा, फक्त ही माझी विनंती आहे। सांगितलं होतं वर्क फ्रॉम होम करा, काटकसर करा, घरातून काम करा। घरातून काम सर्वसामान्य माणूस कसा करेल सांगा तुम्ही? जो मोलमजुरी करतोय तो काय कसा घरात काम करेल, घरची कामं करेल, भांडी धुणी करेल आणि पैसे मिळवेल काय? तुम्ही मला सांगा। जे IT पार्कमध्ये शिकतात, काय ज्यावेळी कोरोना आलता त्यावेळी वर्क फ्रॉम होम म्हणजे पुणे IT पार्कमध्ये काम करतात मुलं, ती घर बसून काम करू शकत आहेत। जे अनाडी माणसं आहेत, मोलमजूर करणारी, ती काय करणार घरी बसून? महागाईचा फटका सर्वसामान्य माणसालाच बसलेला आहे। कसं म्हणजे सायकल घ्यावी लागणार ना, सायकलचा पण दर स्थिर राहिला तर बरं, सर्वसामान्य माणूस त्याला पण अवघड आहे। मग आता बघा की एखादा आमदार मंत्री आला तर त्याच्या मागे किती मोठा ताप असतो गाड्यांचा।
आणि आता PM मोदी म्हणतात की तुम्ही पेट्रोल कमी वाचवा, सोनं घेऊ नका. सर्वसामान्य माणूस आता सोनं घेऊ शकत नाही, कारण 1.5 लाखाच्या वरती सोनं गेलेलं आहे. घेऊ शकते का तुम्ही सांगा? ज्याचा पगार 10,000 15,000 रुपये आहे, ते घेऊ शकते का सोनं? एवढी माझी प्रतिक्रिया आहे की PM मोदींनी गरिबी हटाव केलेला नाही, गरिबी वाढवलेली आहे, लक्षात ठेवा. आवाहन केले काटकसर करण्यामध्ये. बघा, काटकसर करण्याबद्दल दुमत नाही आहे. दरवाढ डायरेक्ट तुम्ही अचानक 3 रुपये वाढ केलेला आहे. सर्वसामान्य लोकांची परिस्थिती अशी आहे की हाय अगोदर पेट्रोल डिझेल हे परवडत नाही, महागाईचा भस्मासूर निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट, आज लगेचच पेट्रोल पंपावर शॉर्टेज बोर्ड लागले, म्हणजे पेट्रोल असून शॉर्टेज वातावरण निर्मिती केली आहे कोल्हापूरकरांना. आणि ह्या आम्हाला इतका मानसिक त्रास होतो आहे की हे पेट्रोल दर कमी व्हायला पाहिजे, सर्वसामान्याला परवडणारे पाहिजे, महागाई कमी व्हायला पाहिजे, असं आमचं वैयक्तिक मत आहे. केंद्र सरकारला काय सांगा? केंद्र सरकारला असं सांगेल की तुम्ही अगोदर जे अधिकारी वर्ग, तुमचं जे सरकारची जे लोक आहेत त्यांनी काटकसर सुरुवात करावी आणि त्याच्यानंतर मग सर्वसामान्य जनतेला जे आवाहन करावं. आता सर आम्ही आहे मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये पेट्रोलवर आम्हाला नेहमी असतं, पण आता दर वाढल्यामुळे बजेट सगळं कोलमडणार आहे. कारण कंपनी एक देते आणि आम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो एक, त्यामुळे आता त्यामध्ये फरक पडणार आहे आणि त्याचा फटका जरूर बसणार आहे. एकीकडे काटकसर करा, कोणी खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम करा, शक्य आहे काय? वर्क फ्रॉम होम करणं आम्हाला शक्य नाही सर. मार्केटिंगचा जॉब असल्यामुळे फिरावंच लागतं, त्यामुळे फिरूनच आम्हाला काम करावं लागतं. त्यामुळं वर्क फ्रॉम होम आम्हाला शक्य नाही आहे. जेवढं फिरेल तेवढंच आमचं मार्केटिंगचा तोच आहे ना. मार्केटिंग म्हणजे काय, फिरणंच पाहिजे ना. डीलर टू डीलर जाऊन फिरावं लागतं. सरकारकडे कसं बघताय तुम्ही? सरकारकडे कशा आता नजरेने बघायचं तेच समजत नाही सामान्य लोकांनी. थँक्यू. काय परवडत नाही, माणसं सगळी ओरडायला लागल्यात. गिरायक आमच्याकडे कामाला जे येणार आहे ती सगळी ओरडतात. काय काटकसर करण्याचं आवाहन केले मोदीजींनी. काय उपयोग होत नाही, हा? काय नाही, काय फरक पडत नाही लोकांच्यावर. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हा दरवाढ तर 300 रुपये झाले आज. हा कमी करा पाहिजे दरवाढ. काटकसर करा, घरातून काम करा म्हणजे शक्य कुठलं आहे काय? काम तर व्हायला नकोत, काय कामं होत नाहीत, काय नाहीत. सगळे महागाईचा प्रकार महागाई लई झाली आहे. मोदींनी सांगितलेलं महागाई मोदीच काय सांगणार. हा? मोदी सरकार काय नाही, काय उपयोग नाही मोदी सरकारला. मोदींनी पेट्रोल डिझेलचा दर आपला 3 रुपये आणि डिझेलचा 3 रुपये 40 पैसे असा वाढला आहे. जगात आर्थिक मंदीमुळे हा आपल्याला रेट पडला आहे. पण मोदी लोकांकडून जे टॅक्स घेतात त्या टॅक्सबद्दल लोकांना सवलत देऊन जे पेट्रोल डिझेल दर वाढ झालेला आहे, ते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा जो फरक आहे तो गव्हर्नमेंटने भरावा आणि सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये अशी आमची बातमी आहे.